हॅलो डिअर स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 या चॅप्टरची इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, PYQ क्वेश्चन्स आणि मोस्ट लाईकली ज्याला म्हणू आपण असे सगळ्याच प्रकारच्या क्वेश्चनचं कॉम्बिनेशन या व्हिडिओच्या थ्रू तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. क्वेश्चनची व्हरायटी बघा, आन्सर कसे लिहिलेत ते बघून घ्या आणि ॲटलिस्ट ट्राय टू आन्सर द क्वेश्चन्स ओरली. लिहायला जरी वेळ नसेल तर ॲटलिस्ट ओरली तरी सॉल्व्ह करायचं बघा. काही क्वेश्चन्स बघा इथे, जसं की प्रोटीन विच इज लोकेटेड इन बोन्स इज ऑब्विसली ऑसिन. मग जसं इथं बोन बद्दल विचारलंय तसं तुम्हाला ब्लड बद्दल विचारतील, स्किन साठी विचारतील, मसल साठी विचारतील. सो तो एक व्हरायटी झाली. विच व्हिटॅमिन इज नेसेसरी फॉर सिंथेसिस ऑफ NADH2. निकोटिनामाइड अडेनिन डायन्यूक्लियोटाइड साठी B3 हे विटॅमिन आहे इम्पॉर्टंट. त्यानंतर मग तसंच FADH2 साठी कोणतं आहे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 2 आहेत ना, रायबोफ्लॅविन वगैरे, तो प्रकार हा तिथं तुमच्या टेक्स्टबुक मधला जो आहे त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. त्यानंतर डॅश सेल्स डिव्हाइड बाय मायटॉसिस. ऍक्च्युली आपण पटकन सांगून जातो सोमॅटिक सेल्स, बिकॉज मिओसिस म्हटलं की जर्म सेल्स म्हणजे जिथं गॅमिट फॉर्मेशन होतं ते, आणि मायटॉसिस म्हटलं की सोमॅटिक सेल. पण नाही, मिओसिस होण्याच्या आधी तुमचे जे गॅमिट फॉर्मेशन म्हणजे ज्या जर्म सेल्स असतात थोडक्यात, त्या जर्म सेल्स देखील मायटॉटिकली डिवाइड होतात आणि मग त्यांच्यामध्ये मिओसिस होतं. सो बोथ A अँड C इथं जो ऑप्शन आहे. आणि इथं गॅमिट आहे, इथं जर समजा तुम्हाला जर्म सेल असतं तर मग इथं तुम्ही जर्म सेल्स पण इन्क्लूड केलं असतं. गॅमिटमध्ये म्हणजे गॅमिट फॉर्मेशन ऑकर्स ड्यू टू मिओसिस असं. फर्स्ट स्टेप ऑफ कॅरिओकायनेसिस प्रोफेज आहे. नॉट अ पार्ट ऑफ मायटॉसिस. मायटॉसिसचा पार्ट कोणता नाही, डिप्लोटिन. लिपिड पासून एनर्जी सगळ्यात जास्त 9 किलो कॅलरी मिळते. बाकी कार्बोहायड्रेट्स पासून म्हणा किंवा प्रोटीन पासून म्हणा 4 किलो कॅलरी मिळते. त्यानंतर ग्लुकोज मोलिक्यूल मध्ये हायड्रोजन किती असतात तर 12 C22H. आता ग्लुकोज मोलिक्यूल मध्ये डॅश हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट. C6H12O6 वाला तो ह्याचा आहे इथे. नंतर डॅश इज कॉल्ड एज एनर्जी करन्सी ATP. ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल हॅन्स क्रेबनी डिस्कव्हर केली. रुबिस्को इज अबंडंट प्रोटीन विच इज फाउंड इन नेचर. प्लांट मध्ये जे आहे प्रेझेंट ते. त्यानंतर वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइजिंग. हे आले सगळे गिव्ह रिझन वाले प्रश्न. मग आफ्टर एक्सरसाइजिंग आपल्यामध्ये काय होतात, मसल्स आधी काय करत असतात, दे आर परफॉर्मिंग एरोबिक रेस्पिरेशन, बट ड्युरिंग विगरस एक्सरसाइज दे शिफ्ट टू अनएरोबिक मोड. अनएरोबिक मोडमध्ये शिफ्ट झाल्यामुळं तिथं मसल सेल्समध्ये लॅक्टिक ऍसिड फॉर्मेशन होतं. ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड काय होतं तिथे, मसलचे जे क्रॅम्प्स म्हणतो आपण ते येतात. सो प्रोडक्शन ऑफ ATP इज कम्पॅरेटिव्हली लेस ड्युरिंग अनएरोबिक रेस्पिरेशन, हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन. मग याच्यामध्ये सांगायचं की जेव्हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये म्हणजे जे एरोबिक रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन झाल्यानंतर एका ग्लुकोज पासून 38 ATP मिळतात, वेअरॅज अनएरोबिक मध्ये फक्त 2 ATP मिळतात. सो इन ऑर्डर टू गेट मोर अमाऊंट ऑफ एनर्जी ऑक्सिजन इज नेसेसरी. Fibers are one of the most important nutrients. Fiber actually do not play any important role in the digestion, but they are important for the removal of जे वेस्ट मटेरियल आहेत आपले, जे लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे वेस्ट अक्युम्युलेशन असतं तर ते प्रॉपर शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी फायबर्सचा रोल हा इम्पॉर्टंट असतो. त्यानंतर सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग सेल डिव्हिजनमुळे काय काय होतं तर इमॅसिएटेड बॉडी रिस्टोर करण्यासाठी, ग्रोथसाठी, त्यानंतर वुंड हिलिंगसाठी, ब्लड फॉर्मेशनसाठी, हे सगळे रोल्स जे आहेत सेल डिव्हिजनचे ते तुम्ही सांगणार. त्यानंतर सम हायर प्लांट्स, अॅनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑल्सो समटाइम्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. मग त्याच्यामध्ये सांगायचं की जेव्हा ऑक्सिजन लेवल सम हाऊ डिप्लीट होते तर मग त्यावेळेस इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह हे अॅनिमल्स, प्लांट्स हे अनएरोबिक मोडवरती शिफ्ट होतात. त्यानंतर क्रेब्स सायकलला सायट्रिक ऍसिड सायकल का म्हणतात. मग आता इथं पहिल्यांदा क्रेब्स सायकलमध्ये काय होतं ते सांगायचं, लगेच डायरेक्ट कन्क्लुजन वरती कधी नाही यायचं, बिकॉज आपल्याला 2 मार्कांसाठी मेन त्यांचं हे किती आहे 4 पॉईंट्स तर तुमचे झाले पाहिजेत. मग सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं की ऍसिटिल कोएन्झाइम A जे आहे इट एंटर्स इनटू मायटोकॉन्ड्रिया आणि मग त्याच्यापासून
ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड तयार होतं जे सायट्रिक ऍसिड आहे. त्यानंतर सायट्रिक ऍसिड इज द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड. ह्याच्यामध्ये अजूनही तुम्ही पॉइंट ऍड करू शकता की क्रेब सायकलमध्ये जे पायरुविक ऍसिड पासून तयार झालेलं ऍसिटिल कोएन्झाइम ए आहे, तर त्या म्हणजे ह्याचेच तुम्ही 2 पॉइंट्स मध्ये शिफ्ट म्हणजे आन्सर डिव्हाइड करू शकता. इथं मी जे 2 पॉइंट मध्ये दिलंय ह्या पहिल्याच पॉइंटचे तुम्ही 2 करू शकताय आणि हा तिसरा. अशा पद्धतीनं तुम्ही आन्सर जितकं लेंग्दी करता येईल ते करायचं, पण ते सायंटिफिक पण वाटलं पाहिजे. म्हणजे उगाच फापट पसारा करत आहात असं तुमच्या उत्तरामध्ये कुठं नाही दिसलं पाहिजे. एनर्जी सोर्सेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स. युनिसेल्युलर रेस्पिरेशन काय, तर त्याचे 2 मेथड्स, सेल्युलर रेस्पिरेशनचे 2, एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. विच मोलिक्युल्स आर फॉर्म ड्युरिंग ग्लायकोलायसिस, हे त्यांची नावं आहे. विच मोलिक्युल्स आर फॉर्म आफ्टर व्होल ऑक्सिडेशन, ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून हे पदार्थ मिळतात. त्यानंतर यूज ऑफ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिडचा यूज काय आहे, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन ह्यासारखे हॉर्मोन बनवणं. त्यानंतर काही आपले जे विटॅमिन्स आहेत ते फॅट सोल्युबल असतात, जसं की विटॅमिन डी आहे, तर हे फॅट सोल्युबल असतात आणि त्यामुळे ते फॅट्स तुमच्या बॉडीमध्ये असणं गरजेचं झालं. त्यानंतर फॉस्फोलिपिड्स, जे सेल मेम्ब्रेन आहे आपलं त्याचं जे आउटर कव्हरिंग जे असतं ना, तर दॅट इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर आणि त्याच्यासाठी पण हे फॅट्स जे आहेत ते गरजेचे आहेत. त्यानंतर ऍक्झॉन्स ऑफ नर्व्ह एंडिंग, ते जे नाही का मायलिन शीद वगैरे असतात, तर ते मायलिन शीद देखील फॅट्सचेच बनलेले असतात. सो हे त्याचे उत्तर तुम्ही सांगू शकाल. व्हॉट आर व्हिटॅमिन्स, त्याचे 2 ग्रुप्स आणि 6 टाइप्स. तर ही त्यांची डेफिनिशन झाली. ABCDENK आणि ADEK हे फॅट सोल्युबल आहेत आणि BC हे वॉटर सोल्युबल आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय की हे जर तुमच्या बॉडीमध्ये अब्झॉर्ब व्हायचे असतील तर सफिशियंट फॅट्स तुमच्या बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे असं. सेल डिव्हिजनचे ऍडव्हान्टेजेस एक्सप्लेन करा. अगेन मगाशी जे होतं तोच प्रकार आहे हा उत्तर. ही डायग्राम कशाची आहे, तर दिस डायग्राम इज ऑफ सायटोकायनेसिस. एक्सप्लेन करायला विचारलंय. एक्सप्लेन द प्रोसेस विच इज इन्व्हॉल्ड इन द गिव्हन डायग्राम, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. मग काय आहे, न्यूक्लिअर डिव्हिजन नंतर हे होतं, सायटोप्लाझ्मिक मटेरियल डिवाइड होतं आणि एका सेलचं 2 डॉटर सेल्समध्ये कन्व्हर्जन होतं. आता ही कुठली आहे, तर अनाफेज 1 ऑफ मिओसिस आहे आणि मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय. सो तुमच्या पुस्तकातलीच डायग्राम आहे, पुस्तकातल्या डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करून जा, म्हणजे इथं गडबडीत आपण जातो तसंच. आणि मग ही कोणती, प्रो, मेटा, अॅना फेज मध्ये काय आहेत, हे 2 बंच ऑफ बनाना सारखे जे आहेत तशा पद्धतीची अरेंजमेंट आहे. सो इट इज अॅनाफेज. त्यानंतर एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन मधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2 मार्कांसाठी विचारलं तर 4 मुद्दे सांगायचे, 3 मार्कांसाठी 6 मुद्दे तुम्हाला सांगायचे. हे जस्ट तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. एरोबिक आणि अनएरोबिक मध्ये कशा पद्धतीचे फरक सांगता येतील ते. तसंच आयडेंटिफाय द गिव्हन रिॲक्शन अँड एक्सप्लेन इट. एटीपी जी एनर्जी करन्सी आहे आपली, तर त्याच्यावरती रिलेटेड हा प्रश्न आहे. मग एटीपीचं स्ट्रक्चर कसं आहे, एटीपीचं कन्व्हर्जन एडीपी मध्ये, एडी म्हणजे डायफॉस्फेट, एटी म्हणजे ट्रायफॉस्फेट. सो एटीपीचं कन्व्हर्जन एडीपी मध्ये होण्याची प्रोसेस आहे ही. हा जो फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, हा फॉस्फेट मॉलिक्यूल सेपरेट होतो आणि ड्युरिंग द सेपरेशन एनर्जी जी आहे ते रिलीज होते. त्यानंतर स्टेप्स इन ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये काय होतात, स्टेप वाईज सांगायचं. कोणत्या स्टेपमध्ये कोणते कोणते बाय प्रोडक्ट्स फॉर्म होतात ते सांगायचं. त्यानंतर मेन स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन, ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन ह्या 2 स्टेप्स आहेत अनएरोबिक रेस्पिरेशनच्या. अमिनो ऍसिडच्या डायजेशन नंतर काय फॉर्म होतं, तर प्रोटीन तयार होतात आणि मग त्याचं युटिलायझेशन कसं होतंय ते विचारलंय. मग तिथं तुम्ही काय लिहिणार, हे वालं. जर स्किन तयार होण्याची असेल तर मेलानिन, केराटिन वाला तो जो गोल आहे ना तुमच्या पुस्तकातला चार्ट, तो चार्ट इथं अशा पद्धतीनं लिहिलेला आहे. समजून घ्या प्रश्न कसा विचारलाय, उत्तर कसं लगेच कन्व्हर्ट करता आलं पाहिजे आपल्याला. त्यानंतर विच हार्मोन्स आर फॉर्म्ड फ्रॉम द फॅटी ऍसिड्स. फॅटी ऍसिड्स पासून हे प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन हे हॉर्मोन्स आहेत. वाय वॉटर इज इसेन्शियल, गिव्ह रिझनचा प्रश्न आहे. इम्पॉर्टन्स ऑफ फायबर्स तो पुन्हा रिपीट झालाय. ही डायग्राम फिल इन द ब्लँक सारखी तुम्हाला विचारली जाते. आता जसं आपण होतो ते वेगळ्या पद्धतीचं, इथं तेच प्रश्न पण वेगळ्या रेफरन्सनी आलेत. सो हे तुम्ही ह्या पद्धतीनं लिहाल. त्यानंतर सोमॅटिक सेल्स अंडरगो, ह्यापैकी कोणत्या, आता हे
बोर्ड एक्झाम मध्ये ह्याच्या आधी विचारलेले काही प्रश्न आहेत. सोमॅटिक अँड स्टेम सेल्स अंडरगो मायटॉसिस. स्पिंडल फायबर स्टार्ट अपिअरिंग फ्रॉम डॅश स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. चला उत्तर ह्याची आता मला पटपट कमेंट करून सांगायची. काल मला 2-3 जणांनीच फक्त पाठवले. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की क्वेश्चनची आन्सर्स लिहून तुम्ही मला पाठवू शकता. तुम्ही बऱ्याच म्हणजे काही ठराविक स्टुडंटचे मला उत्तर आले जिथं तुम्हाला मी अलाउ केलेलं आहे स्पेसिफिक रिझनसाठी मला कॉन्टॅक्ट करणं, तर तुम्ही बिनधास्त कॉन्टॅक्ट करू शकता. सो ह्या ही क्वेश्चनची उत्तर बघा. स्पिंडल फायबर स्टार्ट अपिअरिंग फ्रॉम कोणती स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. त्यानंतर ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वॅटोरियल प्लेन. हे काही ठराविक हे आहेत. पॅरलल टू इक्वॅटोरियल प्लेटवालं एक स्टेज आहे. बंच ऑफ बनाना स्टेट एक वेगळी आहे. तर ते लक्षात ठेवायचं. बोनमध्ये कोणतं अमिनो ऍसिड आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर. आता ह्याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये प्रोमध्ये स्टार्ट टू डिसअपिअर आहे आणि मेटामध्ये कम्प्लिटली डिसअपिअर असं आहे त्याचं. कन्फ्युजन होऊन देऊ नका. ग्लायकोलायसिस अँड डॅश हे तर सोपं आहे. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, मेलॅनिन, टेस्टोस्टेरॉन. आता ह्याच्यातले ऑड वन आउट कोणते ते सांगायचं. ऍक्टिन, ऑसिन, मायोसिन, अल्डोस्टेरॉन. ऑड वन आउट सोपे आहेत. आताच तुम्हाला वरती जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल तर ह्या प्रश्नांची उत्तरं त्यातच दडलेली आहेत. ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोजला ग्लायकोलायसिस म्हणत असतील तर फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम प्रोटीन, त्यासाठी एक शब्द आहे बघा. सांगू? ग्लुको असं सुरुवात आहे त्याचं. शेवट तुम्ही करा. काय आहे ते मला शब्द सांगायचं. प्रोटीन, एक्सेस प्रोटीन जे असतात आपल्या बॉडीमध्ये त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होण्याच्या प्रोसेसला ग्लुको डॅश असं म्हणतात. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम प्रोफेज, तर स्पिंडल फायबर कोणत्या ह्याच्यामध्ये तयार होतं. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियसला कॅरिओकायनेसिस, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझमला डॅश. त्यानंतर हिमोग्लोबिन, ऑसिन हे तर सोपे आहेत. केराटीन हे कुठलं आहे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स. मोलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड फॉर्म इन दिस ग्लायकोलायसिस आर कन्व्हर्टेड इन टू मोलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए. ट्रू की फॉल्स. पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतंय. ट्रू की फॉल्स. एक्सेस एटीपी मोलिक्युल्स आर ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. ट्रू की फॉल्स. प्रोटीन ऑफ अॅनिमल ओरिजिन फर्स्ट क्लास म्हणतात. ट्रू की फॉल्स सांगायचंय. गिव्ह रिझन नाही विचारलेलं आहे. डिसीज रिलेटेड विथ द डेफिशियंट सिंथेसिस ऑफ इन्सुलिन इज हार्ट डिसीज. ट्रू की फॉल्स. ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन इज कॅरिड आउट इन एरोबिक रेस्पिरेशन. ट्रू की फॉल्स. ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन, इथं मी सांगते. इथं हा जो प्रश्न आहे ऍक्च्युली तुमच्या पुस्तकामध्ये ती जी एरोबिक रेस्पिरेशनची डायग्राम दिलेली आहे, थोडंसं मी एक्सप्लेन करून सांगते. त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे बघा. इथं लिपिड्स किंवा फॅट्स आहे, इथं ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट आहेत आणि इथं प्रोटीन दिलेले आहेत. राईट. मग ह्याचं फॅटी ऍसिड असं दिलंय, ह्याचं ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस म्हणजे इथं असं हे दिलेलं आहे आणि प्रोटीनसाठी अमिनो ऍसिड असं दिलेलं आहे. राईट. म्हणजेच ह्या जर चार्ट जर तुम्ही बघितला तर दिस चार्ट इज रिलेटेड टू एरोबिक रेस्पिरेशन, होय की नाही. मग त्यामुळं एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ज्या प्रकारे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं तसंच म्हणजे इन ऍब्सेन्स ऑफ ग्लुकोज प्रोटीन आणि फॅट्स मध्ये पण एरोबिकच रेस्पिरेशन होतं जेव्हा सफिशियंट ग्लुकोज तुम्ही नसाल. म्हणजेच काय, आयडियली प्रोटीन पासून पण एरोबिक रेस्पिरेशन होतं, फॅट्सचं पण एरोबिक रेस्पिरेशन होतं का, तर होतं. मग आयडियली हे वाक्य बरोबर आहे, लॉजिकली बघता हे वाक्य बरोबर आहे. परंतु त्यावेळेस जेव्हा बोर्डनं आन्सर की दिलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी रॉंग सांगितलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज किंवा मग कार्बोहायड्रेट्स इज कॅरिड आउट इन एरोबिक रेस्पिरेशन असं. सो आयडियली बघता ते बरोबर आहे, पण बोर्डनं सांगितलं होतं म्हणून आपल्याला नाईलाज झाला आणि त्यामुळे त्यांनी ह्याचं ट्रू फॉल्स सांगितलेलं होतं. त्यानंतर 2 मार्क्सचे क्वेश्चन्स गिव्ह रिझन हे तर आता तुम्हाला सांगितलं मी. एरोबिक अनएरोबिक हे दाखवलं. मायटोसिस मिओसिस इथं खाली मी दिलेलं आहे तर मग ते होऊन जाईल. टेस्टीज, ओव्हरीज, युटेरस, फॅलोपियन ट्यूब प्रत्येकाचं फंक्शन. टेस्टीज मध्ये काय होतं, स्पर्म प्रोडक्शन आणि इस्ट्रोजन हार्मोनची निर्मिती. ओव्हरीमध्ये एग सेल प्रोडक्शन, सॉरी टेस्टीजमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची निर्मिती, माय बॅड. ओव्हरीमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हार्मोनची निर्मिती. युटेरसमध्ये ग्रोथ ऑफ द बेबी कम्प्लीट होतं. फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन होतं. स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स अँड लेबल द पार्ट, सेंट्रोमियर आणि पी आर्म. आता हा ऍक्च्युली
2019 साली विचारलेला प्रश्न आहे, जो 9th मध्ये तुम्हाला डायग्राम होती, आठवते का क्रोमोझोमची, पी आर्म क्यू आर्म वाली, तर ती डायग्राम इथं काढायची. म्हणजे जे कॅन यू टेल, कॅन यू रिकॉलचे प्रश्न असतात तेही तुम्हाला करायचे आहेत. मायटोकॉन्ड्रिया आणि क्रेब्स सायकल डायग्राम मायटोकॉन्ड्रिया आणि ह्याच्यामध्ये काय प्रश्न दिलेला आहे, ठीक आहे, ह्याची डायग्राम तुम्ही काढू शकताय मायटोकॉन्ड्रियामध्ये होणाऱ्या क्रेब्स सायकलची, पण ठीक आहे, त्याची तुम्ही नाही प्रॅक्टिस केली तरी चालेल. मायटोसिस मिओसिस मधला डिफरन्स 6-7 मुद्दे सहज आहेत, तुमचे 3 मार्कांची तयारी ह्याच्यात होऊन जाती. ग्लायकोलायसिस TCA किंवा जी क्रेब्स ही आहे तर ते तुम्ही सांगू शकता, हा फरक इथं दिलेला आहे. त्यानंतर हे 38 ATPचे मोलेक्युल कशा पद्धतीनं मिळतात आपल्याला एका ग्लुकोज पासून, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं हे कॅल्क्युलेशन आहे. ह्या पद्धतीनं व्यवस्थित लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला विचारतील 38 ATP कसे तयार झाले, तर तुम्ही ह्या असे सांगणार आहात. त्यानंतर मायटोसिस इन डिटेल विथ डायग्राम एक्सप्लेन करायला तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारलं जातं. सो कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस, मग कॅरिओकायनेसिसच्या 4 स्टेप्स, प्रोफेज मध्ये काय होतं, तर ह्या इव्हेंट्स आहेत, ह्याच्यातले मेन वर्ड्स लक्षात ठेवा फक्त. प्रोफेज मध्ये कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट्स, थिकनिंग होतं क्रोमोझोमचं, सिस्टर क्रोमॅटिड्स तयार होतात. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे काय, हा सिंगल क्रोमॅटिड आणि हे एका क्रोमोझोमचे हे 2, ह्यांना म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड. सो हे सिस्टर क्रोमॅटिड्स तुम्हाला फॉर्म झालेले दिसतात. त्यानंतर सेंट्रिओल डुप्लिकेट होतात आणि हे स्टार्ट टू डिसॅपियर, मग अशी मी म्हटलं ना, स्टार्ट टू डिसॅपियर आणि कम्प्लिटली डिसॅपियर होतात मेटाफेज मध्ये. दे कम्प्लिटली डिसॅपियर. ओके, क्रोमोझोम्स आर सीन इन इक्वॅटोरियल प्लेट, स्पिंडल फायबर्स फॉर्म होतात. स्पिंडल फायबर फॉर्म होण्याची ही स्टेप आहे, मगाशी होता ना आय थिंक एक प्रश्न ह्याच्यावरती. सो ह्या मेन इव्हेंट्स आहेत प्रत्येक स्टेपमध्ये होणाऱ्या, तेवढ्या तुम्ही लक्षात ठेवलं की हा पार्ट तुमचा सॉर्टेड आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर, मगाशी स्टार्ट टू डिसॅपियर, इथं कम्प्लिटली डिसॅपियर. अॅनाफेज मध्ये डॉटर फॉर्म होतात, स्पिंडल फायबर्स 2 इक्वॅटोरियल प्लेटला सेपरेट होतं, बंच ऑफ बनाना स्टेट इथं अॅनाफेजला. प्रो मध्ये हे स्टार्ट टू डिसॅपियर झालं, सेंट्रिओल फॉर्म वगैरे झाले ते झालं. मेटामध्ये इक्वॅटोरियल प्लेट, अॅनामध्ये बंच ऑफ बनाना. आणि मग टीलोफेज मध्ये प्रोफेजच्या उलट सगळं सांगायचं. जे प्रोफेज मध्ये फॉर्म झालंय ते टीलोमध्ये गेलंय आणि जे प्रोफेज मध्ये गेलंय ते टीलोमध्ये पुन्हा आलेलं आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही डायग्राम काढून. आणि मग सायटोकायनेसिस, मग त्याच्यामध्ये ह्याच्यावरती एक वेगळा 1 मार्काचा येतो. प्लांट सेलमध्ये सेल प्लेट फॉर्म होते, अॅनिमल सेलमध्ये नॉच फॉर्म होते. प्लांट प्लेट असं लक्षात ठेवा. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम 5 स्टेजेस ऑफ प्रोफेझोन, म्हणजे ते लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचोटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. ह्याची जी आहेत प्रोफेज 1, म्हणजे प्रोफेज मध्ये ज्या आपण इव्हेंट्स बघितल्यात त्या प्रत्येक इव्हेंटला इथं जस्ट एक नाव दिलेलं आहे, दॅट्स इट. जसं की क्रोमोझोम कंडेन्सेशन होण्याला लेप्टोटीन म्हटलंय, क्रोमोझोमचे पेअर होण्याला झायगोटीन म्हटलंय, क्रॉसिंग ओव्हर जिथं होतं नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये त्याला म्हटले पॅचिटिन. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे कोणते असतात, सो हे झाले एका क्रोमोझोमचे सिस्टर क्रोमॅटिड्स, राईट. आता हा दुसरा क्रोमोझोम, मग हे सिस्टर क्रोमॅटिड, हे सिस्टर क्रोमॅटिड, परंतु हा आणि हा इज अ नॉन सिस्टर क्रोमॅटिड. सो ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होण्याची प्रोसेस होते पॅचिटिन स्टेजमध्ये. डिप्लोटिन स्टेजमध्ये चायझमाटा फॉर्मेशन सांगायची. चायझमाटा म्हणजे काय, जिथं क्रॉसिंग ओव्हर झालंय तिथलेच क्रोमोझोम्स फक्त त्याच भागातले अटॅच राहतील, बाकी सेपरेट होण्याची प्रोसेस डिप्लोटिनमध्ये. आणि डायकायनेसिसमध्ये स्पिंडल फायबर ओरिजिनेट होतात. सो ह्या प्रत्येक फेजमध्ये प्रत्येक ज्या इव्हेंट आहे त्याला स्पेसिफिक नाव दिलंय. इथं खूप काही घाबरायचं कारण नाही. क्रेब्स सायकल विथ रिॲक्शन एक्सप्लेन करा असा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला जातो, तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या रिॲक्शन सांगणार आहात. ह्याचा मी अर्थ सांगते. पहिल्यांदा इथं काय आहे, ऍसिटिल कोएन्झाइम ए. आता इथं हा NAD आहे. NAD म्हणजे निकोटीन अमाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. FAD म्हणजे फ्लॅव्हिन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि हा ग्वानिसोनिन डायफॉस्फेट. TI म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट.
आता ह्याच्यामध्ये NADचं रूपांतर NADH मध्ये झालंय, FADचं रूपांतर FADH, डाय फॉस्फेटचं ट्रायफॉस्फेटमध्ये रूपांतर झालंय. हे हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट त्याच्यामध्ये जोडला गेलाय आणि त्या डायचं ट्रायफॉस्फेटमध्ये कन्व्हर्जन झालंय. अशी ही रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. समजलं? सो हे काही ट्रिकी क्वेश्चन्स होते जे तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. मी सांगितलेल्या सूचना फॉलो करा, छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.